आज महाराष्ट्रावर फार मोठा आघात झाला आहे। या राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे सुपुत्र, ज्यांनी महाराष्ट्राभर संपूर्णपणे एक विकासाचं ध्येय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर काम केलं आणि अर्थमंत्री असताना पुणे शहर असेल, महाराष्ट्र असेल, एक वेगळी दिशा देण्याचं काम त्यांच्या हातून घडलं। प्रशासनावर असणारी अत्यंत चांगली पकड, मिश्किलपणे बोलून एखादा प्रसंग हासरा करण्याची त्यांचा हातखंडा, असे आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये निधन झालं। ही वार्ता ऐकून मन अगदी विभिन्न असं झालं, विषण्ण झालं। आणि अशा परिस्थितीमध्ये जे महाराष्ट्रावर, बारामतीकरांवर असेल, पुणे जिल्हा असेल, हा काही जो आघात झालेला आहे, हा आघात फार मोठा आहे। दादांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर परखडपणे बोलणारा, परंतु अंतःकरणात तेवढंच प्रेम करणारा कार्यकर्त्यांवर नेता आमचा आज आमच्यातून निघून गेला। खरं म्हटलं तर 1-2 महिन्यापूर्वी एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आम्ही एकत्र भेटलो होतो आणि त्यावेळेस पाहिल्यावर मिश्किलपणे म्हणले होते, काका मला वाचवा। ते शब्द एक कानातून न जाणारे आहेत। दादांच्या जाण्यावर राष्ट्रवादीचे नाही तर महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते हे पोरके झालेले आहेत। त्यांचं जाणं फक्त कार्यकर्त्यांपुरतंच नाही तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य बहुजन समाजाच्या लोकांकरता हे फार मोठं झालेलं नुकसान आहे। एक कर्तबगार नेता महाराष्ट्रातून हरपलेला आहे। ही हानी भविष्य काळामध्ये कधीही भरून निघणार नाही, परंतु ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही। त्यांचं जाणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि निश्चितच हा झालेला आघात सर्वांवरच आहे। आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत। त्याच्या प्रचाराकरता दादा बारामतीत पोचत होते, सभा होत्या, वेगवेगळे कार्यक्रम। दादांची खासियत म्हणजे पहाटे 6:30 वाजता पुण्यामध्ये पुलाचं उद्घाटन करणारा या महाराष्ट्रामधला एकमेव नेता असेल। कामाचा त्यांचा जे काही करण्याची पद्धत होती, कोणतंही काम काही क्षणामध्ये हातावेगळं करायचं, जे होतंय ते होणार होतं सांगायचं, जे नाही होत ते नाही म्हणून सांगायचं, असे आमचे दादा आज आमच्यात नाहीत। आज खडकवासला विधानसभा मतदारसंघातील गट क्रमांक 42 आणि गण क्रमांक असणारे जिल्हा परिषदचा प्रचार दौरा आम्ही पूर्णपणे थांबवलेला आहे। दादांना आमच्या वैयक्तिक चव्हाण परिवाराच्या वतीने, दायरी ग्रामस्थांच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खडकवासल्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आहे। असणारा सर्वच आमचा राष्ट्रवादी परिवार, त्यांना परमेश्वरानं ताकद द्यावी। आदरणीय दादांच्या आणि त्यांच्याबरोबर जे काही 5 लोक आणखी गेलेत, त्या सर्वांच्या परिवाराला जे काही दुःख झालेलं आहे, हे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वरानं सर्वांना द्यावी। या सर्वांच्या आत्म्यास, आदरणीय दादांच्या आत्म्यास
परमेश्वरचरणी चिरशांती लाभावी असे मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.